कनिका सिनेमाच्या शेवटी एक पाटी येते. ही केवळ एक काल्पनिक कथा आहे, प्रत्यक्ष परिस्थिती याहून गंभीर आहे. तसंच या कनिका सिनेमाचं म्हणता येईल. हा केवळ एक मराठी सिनेमा आहे. प्रत्यक्ष मराठी सिनेमांची सध्याची अवस्था आहे ना, ती यापेक्षा वाईट आहे. कनिका या सिनेमात नवीन काय आहे? म्हणजे आता मराठी प्रेक्षकांचा विचार केला तर हॉरर हा प्रकार नवीन आहे. म्हणजे आता रामूच्या सिनेमात तुम्ही कसे घाबरला होतात, तशाच प्रकारे दचकायची संधी तुम्हाला मिळू शकते. म्हणजे अगदी काही प्रेक्षक किंचाळू वगैरे शकतात. पण सुरुवातीला थोडा वेळ घाबरगुंडी उडाली की मग सिनेमाच्या कथेचीच घसरगुंडी झालेली आहे. म्हणजे आता हॉरर सिनेमामध्ये आपण सामाजिक विषय मांडायचा की सामाजिक विषयावर सिनेमा करताना तो हॉरर करायचा, अशी काहीतरी विचित्र पंचायत झालेली आहे. म्हणजे सुरुवातीला काही ट्विस्ट वगैरे येतात, मग तेव्हा आपण अंदाज बांधायला लागतो. आपल्याला असं वाटायला लागतं काहीतरी वेगळं आहे, पण नाहीच. कितीही हॉरर वगैरे म्हणा, जुनाट मांडणीचं जे काही भूत आपल्या मानगुटीवर बसलंय ना, ते काही जाता जात नाही. काय झालंय? काल ना अशा काहीतरी विचित्रच घटना घडल्या, विश्वास ठेवूच शकत नाही. या कनिकामधले काही काही गंभीर सीन सुद्धा हास्यास्पद झालेत. आता याला कारणीभूत जेवढा संवाद लेखक आहे, तेवढेच यातले इतर कलाकार सुद्धा. म्हणजे कधी कधी ओव्हर ॲक्टिंग तर कधी कधी ॲक्टिंगच नाही. म्हणजे आता विषबाधा झाल्यानंतरची तडफड असेल, किंवा विनाकारण पुस्तकी बडबड असेल, किंवा अनेक महिने वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहून सुद्धा व्यवस्थित मेकअप वगैरे, ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळे सिनेमातलं गांभीर्यच निघून जातं. म्हणजे फक्त शरद पोंक्षे आणि चैत्राली गुप्ते या दोघांनीच सिनेमा सिरियसली घेतलाय की काय असं वाटत राहतं. एक रुबाबदार, थोडा विक्षिप्त आणि नंतर भंजाळलेला असा जो डॉक्टर प्रधान आहे, ती भूमिका शरद पोंक्षेने चोख केली आहे. चैत्रालीचा रोल तसा लहान आहे, पण तिने काम खूप छान केलेलं आहे. पण बाकी कलाकार म्हणजे अरे काय सांगतोस काय, ओ माय गॉड, या अशा प्रकारातले. चेहऱ्यावर आलेले केस, जेवढा चेहरा दिसतोय तो पांढरा, पांढऱ्या डोळ्यांची लहान मुलगी, हे सगळं आता इंग्लिश सिनेमे, हिंदी सिनेमे, अगदी तामिळ सिनेमे, कन्नड सिनेमे सगळीकडे करून झालेलं आहे. त्यामुळे मराठीत काही नवीन करत असाल तर जरा तांत्रिक बाजू भक्कम ठेवायला पाहिजे. जर जुनेच फॉर्म्युले वापरणार असाल तर मग प्रेक्षक हळूहळू लांब निघून जातील, अशी भीती हा कनिकासारखा सिनेमा बघताना वाटत राहते. असो, या कनिकाला मी देतोय एक पॉपकॉर्न. बरं, आमचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला? घाबरला नाहीत ना? नाही, घाबरू नकाच तुम्ही. आणि न घाबरता याच्यावर कमेंट लिहा. म्हणजे आवडला, नाही आवडला. नाही आवडला तर तुम्ही लिहिताच, ते आम्हाला माहितीच आहे. पण त्याशिवाय आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर ते लाईक करा, ते इतरांबरोबर शेअर करा, आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल अद्भुत यूट्यूबवर सबस्क्राईब करा.